नमस्कार. गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे. तर चला पाहूया आजच्या घडामोडी. धोंडपाडा पेण येथे 120वी तुकाराम बीज महोत्सव साजरी. पेण तालुक्यातील धोंडपाडा येथे 120वी तुकाराम बीज मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. 27 फेब्रुवारी पासून धोंडपाडा येथे कीर्तन व प्रवचनाचे कार्यक्रम मोठ्या उत्साहात सुरू होते. नामवंत कीर्तनकारांचे कीर्तन ऐकण्यासाठी पंचक्रोशीतील मंडळी येथे आवर्जून उपस्थित असतात. तर तुकाराम बीजेच्या दिवशी सकाळपासूनच कीर्तनाची खास मेजवानी भाविक भक्तांसाठी असते. दुपारी 12:20च्या सुमारास पुष्पवृष्टी झाल्यानंतर जगद्गुरु तुकोबारायांना नैवेद्य दाखविले जाते. तदनंतर महाआरती होते. त्यानंतर सामूहिक महाप्रसादाची सोय धोंडपाडा ग्रामस्थ करतात. यंदाच्या महाप्रसादाचा खर्च कमलाकर म्हात्रे व सुवर्णा म्हात्रे या पती पत्नीने केले. या महाप्रसादामध्ये एकच मिक्स भाजी ढकूचा लाभ घेण्यासाठी हजारोने नागरिक धोंडपाडा येथे उपस्थित असतात. जवळपास 5 ते 6 हजार भाविक या महाप्रसादाचा लाभ घेतात. ही महाप्रसादाची प्रथा गेली 120 वर्ष अविरतपणे चालू आहे. धोंडपाडा ग्रामस्थ तुकाराम बीज महोत्सवासाठी आवर्जून उपस्थित राहतात आणि तुकाराम बीजेच्या कार्यक्रमासाठी हातभार लावतात. यावेळी धोंडपाडा गावचे सुभाष बुवा भोईर यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. श्री संत तुकाराम महाराज बीजोत्सव धोंडपाडा या गावाला धोंडपाडा हा बीजोत्सव कसा मिळाला याबद्दल मी आपल्याला सांगतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात समर्थ रामदास स्वामी आणि तुकाराम महाराज हे एका लाईनचे लोक आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात समर्थ रामदासांनी गावोगावी जी हनुमान मंदिरे स्थापन केली त्यातला हा हनुमान मंदिर. आणि तुकाराम महाराज देहूगावचे, देहूगावहून जेव्हा ते मिरच्यांचा व्यापार करायचे तेव्हा ते खोपोली मार्गे इकडे यायचे. येत असताना सासगाव या गावाला त्यांचा मुक्काम असायचा आणि दुसरा मुक्काम धोंडपाड्याला असायचा. धोंडपाड्याला या मंदिरात त्यांनी आपलं नामस्मरण केलेलं आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मुक्काम करून ते या गावाच्या पश्चिमेला असणारे बनबर मिठागर या मिठागरातून मीठ विकत घ्यायचे. ते बैलांच्या किंवा त्यांच्याकडे असणाऱ्या साधनावर लादून पुन्हा घाटावर मिरच्या विकायची. तेव्हापासून या ठिकाणी हा बीजोत्सव आहे. त्यांच्या काळानंतर काही 200 वर्षांनी जेव्हा तुकाराम महाराज वैकुंठ गमन झाले त्याच्यानंतर या ठिकाणी अनंत बाबा, श्रीपती बाबा यांसारखे थोर महान संत या ठिकाणी आलेले होते. त्यांनी याच्या अगोदर जे तुकाराम बीज होती ती केवळ फोटोवर आधारित तसबिरीच्या आधारावर करायची. त्यानंतर जेव्हा जेव्हा लोक सुशिक्षित झाली, श्रीपती बाबा या गावाला आले, त्यांनी ह्या मंदिरात हे तुकाराम बीज साजरी करण्याचं हे केलं, कार्य केलं. कार्य झाल्यानंतर या गावाला पट्टीचा साथ यायची त्यावेळेला, कारण लोक तळ्यातून नाल्यातून पाणी आणायचे. म्हणून श्रीपती बाबाने काय केलं की ग्रामस्थांना धरून या ठिकाणी एक विहीर खोदण्यास सांगितली. या ठिकाणी पाणी लागेल त्या ठिकाणी त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने विहीर खोदली. ती विहीर खोदली. त्या विहिरीला जो पाणी लागला तो अति स्वच्छ पाणी, तो आजपर्यंत स्वच्छ आहे. आणि विशेष म्हणजे ह्या विहिरीचं पाणी आजपर्यंत कधीच आटत नाही. श्रीपती बाबांचं तुकाराम बीज चालू असताना जेव्हा जेवण चालू होतं तेव्हा काही ठराविक लोकांचं जेवण ठरलेलं होतं. तर ते 40-50 लोक यायचे, त्यावेळेस 40 लोक असायचे. म्हणून त्यांनी जे जेवण केलं होतं ते जेवण करत असताना अचानक संख्या वाढली. वाढल्यानंतर काही लोकांनी श्रीपती बाबांच्या कानावर ही गोष्ट घातली, बाबा आता लोक वाढले, लोकांनी भाजी आणली, आपली भाजी तयार आहे, जेवण तयार आहे, आता काय करायचं. श्रीपती बाबांनी सांगितलं आहे ती भाजी कापा, ही लोकांनी आणलेली भाजी कापा आणि त्यामध्ये ढकला. त्या ढकला शब्दाचा अर्थ आज ढक्कू म्हणून अख्ख्या महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. हा ढक्कू
केवळ आम्ही गावकरी म्हणूनच नाही, आजूबाजूचा परिसर, रायगड जिल्हा, महाराष्ट्रातून बरेचसे लोक या ठिकाणी येत असतात आणि हा ढक्कू महाप्रसाद आम्ही ग्रामस्थांनी सर्वांना मिळावा म्हणून ग्रामस्थांनी कुपन पद्धती चालू केली. पाहुण्यांचं कुपन वेगळं, ग्रामस्थांचं कुपन वेगळं. प्रत्येक पाहुण्याला कमीत कमी 1-1.5 लिटर ढक्कू आम्ही प्रसाद म्हणून देतो. अगदी हा जो तुकाराम विजयोत्सव चालू होतो हा अति ह्याने चालू होतो की शिस्तबद्ध पद्धतीने. त्यामुळे या तुकाराम विजयला गावोगावी गावोगावी त्याचा हे झालेलं आहे. आणि विशेष म्हणजे हे आम्ही तुकाराम विजय साजरी करतो. आमच्या ग्रामस्थांची काही वर्गणी नसते, परंतु भिक्षादान करतो मागायचं असतं. माधुकरी मागून 4 गावाला 5 गावाला माधुकरी मागून आणि लोकांच्या आलेल्या देणगीतून हे तुकाराम बीज आजपर्यंत साजरी होत आहे. तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड 7 संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वरती क्लिक करा. धन्यवाद.